योद्धा न्यूज मराठी। युवकांचे संघटन मजबूत करण्यासाठी कृष्णराज महाडिकांचा महाराष्ट्र दौरा, शिवनेरीच्या पायथ्याशी युवकांशी संवाद। राज्यात युवकांचे संघटन मजबूत करण्याचे मोठे आव्हान भारतीय जनता पक्षासमोर उभे राहिले आहे। आगामी काळातील राजकीय आणि सामाजिक आव्हानांचा सामना करण्यासाठी युवकांना संघटित करण्यावर पक्षाने विशेष भर दिला असून ही जबाबदारी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यावर सोपवण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर कृष्णराज महाडिक सध्या राज्यभर दौरा करत असून विविध जिल्ह्यातील युवकांशी थेट संवाद साधत आहेत। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आयोजित बैठकीत त्यांनी युवकांशी चर्चा केली। या संवादातून युवकांच्या अपेक्षा, समस्या आणि संघटनात्मक बांधणीबाबत मत जाणून घेण्यात आले। राज्यात बेरोजगारीचा प्रश्न, कृषी क्षेत्रातील अडचणी, रोजगाराच्या संधींचा अभाव, तसेच ग्रामीण भागातील युवकांसमोरील विविध आव्हाने, यामुळे युवकांमध्ये अस्वस्थता असल्याचं चित्र आहे। अशा परिस्थितीत भाजप आणि भाजयुमो युवकांना कशा पद्धतीने आकर्षित करणार, त्यांच्या प्रश्नांना कोणती दिशा देणार आणि संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कोणती रणनीती आखणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। युवकांशी संवाद साधत असताना कृष्णराज महाडिक यांनी संघटन वाढ, नेतृत्व विकास आणि युवकांचा राजकीय प्रक्रियेत सहभाग वाढवण्यावर भर दिला। राज्यभर सुरू असलेल्या या दौऱ्यामुळे भाजयुमोच्या संघटनात्मक कामाला नवी गती मिळणार का, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे। या बातमीचा आढावा घेतला योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी। तुम्ही देखील या जन्मभूमीमध्ये आला। प्रथम दर्शनी आमच्या सर्व युवा कार्यकर्त्यांच्या वतीनं विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, नगरपालिका असेल, जुन्नर शहर असेल, आमचा तांबे बारव जिल्हा परिषद गट असेल, या गटाच्या वतीनं प्रथम दर्शनी भावक फुलांची वंदळ भरून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। साहेब, ही भूमी शिवरायांची आहे। प्रश्न अनेक तरुणांचे आहेत, शेतकऱ्यांचे आहेत, सगळ्यांचे आहेत। फक्त आमचे दोन युवा मित्र नगरसेवक झाले, एक युवा मित्र या ठिकाणी पंचायत समितीचा सदस्य झालाय। पण मागणी एक अशी आम्हाला तुमच्याकडे करायची, प्रश्न तुमच्याकडून वरच्या पातळीवरती सुटतील, पण स्थानिक पातळीवरचे बरेचसे प्रश्न साहेब शिल्लक असतात। म्हणून एक ताईंच्या जिल्हा नियोजन असेल, एखादं पद ताईंना तुम्ही वरिष्ठांकडे विनंती करून ताईंना ते पद द्यावं, अशी मी सर्व तमाम युवा वर्गाच्या वतीने या ठिकाणी आपणास विनंती करणार आहे। पुन्हा एकदा, शब्दांना जर का सामर्थ्य यायचं असेल तर प्रयत्नांचा महासागर उसळावा लागतो, हे शिवरायांचं वाक्य आहे। आणि त्याप्रमाणे तुम्ही सांगाल त्याप्रमाणे प्रयत्न करायला आमचा युवा संच तयार आहे। परंतु ऐसा ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, म्हणून या उक्तीप्रमाणे आम्ही तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे, ताईंना एक पद द्या आणि सर्व युवजनांच्या ज्या काही जागेवरच्या सामाजिक समस्या असतील, आर्थिक समस्या असतील, काही गोरगरिबांचे प्रश्न असतील, महिलांचे, माता भगिनींचे प्रश्न असतील, ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असतील किंवा जिल्हा नियोजनच्या माध्यमातून ताई त्या नक्कीच सोडवतात। अशा ताईंना तुम्ही ते पद द्यावं, अशी सर्व तमाम जनतेच्या वतीने मी आपणास विनंती करतो। आणि पुन्हा एकदा, तुमच्याकडे ती ताकद आहे, तुमच्या कुटुंबाकडे नाही, तुमच्या कुटुंबाचा बोलबाला संपूर्ण महाराष्ट्र आहे। या ठिकाणी तुम्ही ठरवलंय आणि तुम्ही मनात आणलंय, तर त्यातले काही प्रश्न जरी सुटले तरी निश्चितपणाने तुमच्या कानावर आम्ही घातलाय, त्याच्यामध्ये तुम्ही मार्ग काढालच आणि मिटिंगा लावून हे प्रश्न सोडवाल। जसं प्रत्येकाने सांगितलं की आमच्या तालुक्यातली खतखत काय आहे, कष्ट करायची प्रचंड तयारी आहे आणि करतात आहे, नुसतं करत नाही, करतात आहे। अगदी शाळेत जाणारा विद्यार्थी, कॉलेजला जाणारा विद्यार्थी घरातली शेती देखील तो चालवतो, आई वडिलांना साथ देतो। परंतु या ठिकाणी शहराची परिस्थिती देखील वेगळी आहे। या ठिकाणी शहरामध्ये सतत हा सेन्सिटिव्ह भाग म्हणून ओळखला जातो, त्याचाही आम्हाला खूप त्रास होतो, आमच्या तरुणांना त्रास होतो। त्यांना बाहेर काढणं, त्यांना त्यांच्यावर कारवाई होऊ नये याच्यासाठी खूप महेश दादा सुद्धा येऊन गेले संघटनांच्या माध्यमातून, ते सुद्धा यायला येतात। परंतु आपल्याला ठोस काहीतरी परिणाम पाहिजे आणि ठोस आधार मिळाला तर निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचं सरकार संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी काम करताना आपल्याला प्रत्येकाच्या मनामध्ये आहे की देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्यासारखं आपल्याला न बोलता
आपण न बोलता राहू शकत नाही. ते न बोलता आज एवढी 12 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ पाहिला तर जगाच्या पाठीवर त्यांनी आपला झेंडा मिरवला आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशाला अभिमान वाटावा असं त्यांचं कर्तृत्व आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज देवाभाऊ असतील, सगळं मंत्रिमंडळ असेल, प्रदेशाध्यक्ष असतील, सगळ्यांना ज्यांना पद दिलंय त्या प्रत्येकाला पदाची काळजी आहे की मला ह्या पदाला साजेसं काम करायचं आहे. नुसतं पद घेऊन बसायचं नाही. आपले सगळे मोर्चे तयार आहेत, सगळे मोर्चे कर्तृत्वाला आहे, ते पुढे यायला बघताय. पण आमचं शेवटचं टोक पडतंय शिवछत्रपतीची भूमी आहे. आणि या ठिकाणी खरं म्हटलं तर जर तुम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीची साथ, ज्या पद्धतीने आज तुम्ही आमच्यावर प्रेम दाखवलं, आमच्या तरुणांवर प्रेम दाखवलं, हे प्रेम असंच अखंडित राहू दे एवढी अपेक्षा करते. आणि थांबते. यानंतर भारतीय जनता पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष माडिक साहेब यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं. 21 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चासाठी हा खरं तर एक अत्यंत महत्त्वाचा दिवस होता. कारण युवा मोर्चानी युवा शक्ती जागर यात्रा याची संकल्पना केली आणि मला सांगताना आनंद होतोय की याचं उद्घाटन सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते, त्याचबरोबर आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या हस्ते, अनेक आमदार महोदय, खासदार महोदय, मंत्री महोदय त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि मी असं मानतो की हा खरं तर एक खूप मोठा संदेश आमच्या पक्षाने आणि सरकारने खरं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणाला दिलेला आहे की इथून पुढं ते आमच्या प्रश्नांकडे किती गांभीर्याने लक्ष देऊन काम करणार आहेत. त्याचबरोबर आमचा हा दौरा संपूर्ण कोकण पट्टा आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आता संपून आम्ही आता तिसरा फेज किंवा तिसरा विभाग जो उत्तर महाराष्ट्र आहे, आज आम्ही पुणे उत्तर ग्रामीण भागामध्ये दौरा करतोय. आज आमचा इथं शेवटचा दिवस आहे. काल आमची सुरुवात इथून झाली. उद्यापासून आम्ही अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, मालेगाव, नाशिक या संपूर्ण सर्व जिल्ह्यांमध्ये प्रवास करणार आहे. आम्ही प्रवास करत असताना सुद्धा पक्षाच्या बैठका प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हे प्रामुख्याने आम्ही ठेवतोच, परंतु विविध देवस्थान असतील, विविध संघटनांमध्ये घटकांमध्ये काम करणारे युवक असतील, म्हणजे काल आम्ही उदाहरणार्थ KVK कृषी विज्ञान सेंटर जे होतं तिथं युवा शेतकऱ्यांना सुद्धा भेटलो. कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये काही युवक जे काम करतात त्यांच्याशी सुद्धा भेटलो. काही MIDC मध्ये उद्योजक असणारे युवकांना भेटलो आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या युवकांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्यासाठी आता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कार्यरत आहे. कारण मुळात आज आम्ही सत्ताधारी पक्ष असल्यामुळं आमच्याकडे एक अशी जबाबदारी आहे की सरकार आणि सर्वसामान्य युवकांचे जे प्रश्न आहेत यांचा मधला सेतू आम्हाला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा म्हणून बनायचा आहे. संपर्क दौऱ्यादरम्यान अनेक प्रमुख मंडळी यांची सुद्धा भेटी होतात. माझ्याबरोबर आज व्यासपीठावरती सन्मान्य आशाताई आहेत, नाना आहेत, अनिल दादा आमचे नगरसेवक आहेत, नंदू दादा आहेत, आमचे पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी अनिल भाऊ, दीपेशजी, असे सर्व वरिष्ठ नेते मंडळी आमचे इथं बसलेले आहेत जिल्ह्याचे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा मी बघतोय आमचे युवा मोर्चे जी जिल्ह्याची बॉडी आहे त्यामध्ये आमचे अध्यक्ष गणेशजी कवडे आणि त्यांच्या खालची पूर्ण सर्व सरचिटणीस असतील, उपाध्यक्ष असतील, मंडल वाईज सुद्धा मी अनेक आमच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षांशी भेटलो. त्यांनी सुद्धा काही चांगले प्रश्न त्यांचे सांगितले आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, क्रीडाचे विषय आहेत, असे अनेक प्रश्न आहेत. तर ह्या संपर्क दौऱ्यामधनं खूप चांगल्या पद्धतीची माहिती मिळते. आणि आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवजन्मभूमी शिवनेरी इथं आम्ही आहे. आणि खरं तर मी छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले ह्या संपूर्ण प्रवासामध्ये सुद्धा तिथं भेट देण्याची मला योग आला. आणि तिथं गेल्यानंतर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा, विचार हा आज सुद्धा प्रत्येक युवकाच्या मनामध्ये जिवंत आहे, याचा मला आनंद आहे. आणि त्यांचा विचार, त्यांचा वारसा, त्याचबरोबर त्यांची काम करण्याची पद्धत कशी होती हे आम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते सुद्धा आम्ही कुठंतरी युवा पिढीमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्यावेळेसच्या कामकाजाच्या पद्धतींची सुद्धा प्रेरणा घेऊन आजच्या जीवनामध्ये ते लागू करून मला 100% खात्री आमचा युवा पिढी सक्षम होऊ शकतो. आणि एकंदरीत अनेक नेते मंडळींनी खूप चांगल्या पद्धतीने इथं प्रतिसाद दिलेला आहे. मी स्वतः बघतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्यामुळं माझा सोशल मीडियावरती पण प्रेझेन्स असल्यामुळं आमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठं ना कुठं तरी फॉलोअर्स आहेत. आणि
पक्षाची संघटना तर आहेच, परंतु ते सोडून नवीन युवा पिढी सुद्धा त्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो की एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देतो, तिथं आम्ही आवर्जून आमच्या सर्व ह्या युवा पिढीला, तरुणांना बोलवतो आणि तिथं ते खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत. ह्या गोष्टीचा मला अतिशय आनंद आहे. इथून पुढची सुद्धा यात्रा जी मराठवाडा, पश्चिम विदर्भमध्ये होणार आहे, आता पुढचा दौरा खरं तर अजून 1-1.5-2 महिने जातील, पण खूप चांगल्या पद्धतीचा प्रवास संपूर्ण जिल्ह्यांमध्ये चालू आहे. युवकांसमोर तुम्ही स्वतः युवक आहात, रोजगाराचे प्रश्न उभे आहेत. चाकणमध्ये MIDC मधले अनेक प्रकल्प जात आहेत. त्यासोबत पुणे नाशिक रेल्वेचा देखील प्रकल्प इथे रद्द झालाय. या अगोदर विमानतळ गेले. युवकांच्या समोर एक रोजगाराचा मोठा प्रश्न उभा राहतोय. पुढच्या काळात यावर बीजेपी कसं काम? मी आपल्याला कालचंच एक उदाहरण देईन. मी काल MIDC आपल्या चाकण नाही, रांजणगावच्या MIDCला जेव्हा भेट दिली, तेव्हा एक तरुण आणि तरुणी मला भेटायला आले होते आणि त्यांनी त्यांचा एक छोटासा म्हणजे बेव्हरेजेसचा एक ब्रँड होता. तर त्यांनी मला येऊन सांगितलं की त्यांनी 3 वर्षापूर्वी तो ब्रँड चालू होता आणि त्यात विशेष गोष्ट अशी आहे की MSME स्कीम, जी मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज जे डिपार्टमेंट आहे केंद्राचं, त्या स्कीमच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या बिझनेसेससाठी किंवा उद्योगांसाठी सबसिडी दिली जाते. तर त्यांनी मला सांगितलं की त्या प्रोडक्टसाठी त्यांना 65% रुपयाची सबसिडी मिळाली. मला वाटते उद्योजकांना एक आर्थिक दृष्ट्यांनी मदत करणं किंवा त्यांना स्वतः एक उभारी देण्यामध्ये हे सरकारचं खूप मोठं यश म्हणावं लागेल. असे अनेक, म्हणजे मी काही दिवसापूर्वीच मुद्रा लोनचे सुद्धा स्टॅटिस्टिक्स बघितले, तर करोडोच्या संख्येने आज लोन्स डिप्लॉय झालेले आहेत आणि त्यामध्ये सर्व लोन्स जे आहेत त्यामध्ये मेजॉरिटी म्हणजे 85% पेक्षा अधिक हे 35 ते 40 वयोगटातले आतले लोक आहेत, म्हणजे युवक आहेत. त्यामुळं असे काही प्रकल्प की आपण स्वतःसाठी एम्प्लॉयमेंट कशी जनरेट करता येईल अशा गोष्टींकडे आम्ही लक्ष देणार आहे. त्याचबरोबर चाकणमध्ये सुद्धा असे काही इंडस्ट्रीज आहेत जिथं अनस्किल्ड, सेमी स्किल्ड असे काही रोजगार आज सुद्धा उपलब्ध आहेत. शासनाचे अनेक रोजगार मेळावे हे प्रत्येक वर्षी आपल्याला जिल्हा टू जिल्हा होताना दिसतात. माझी सन्मान्य आमचे स्किल डेव्हलपमेंट आणि जॉब फेअरचे आपले जे मिनिस्टर आहेत मंगलप्रभात लोढाजी, यांची 1 महिन्यापूर्वीच आमची बैठक झाली होती की शासनाचे जे आता रोजगार मेळावे राबवले चाललेत यांना कुठंतर ॲम्प्लिफाय करण्यासाठी आम्हाला युवक म्हणून तिथं काम करायचं आहे, युवा पिढीपर्यंत पोहोचवायचं आहे. अशा काही गोष्टींवरती आम्ही रोजगार या विषयावरती काम करायला घेतलंय. पावसाळ्यानंतर आमचे काही प्लॅन्स आहेत ते सुद्धा आपल्याला एक्झिक्यूट होताना दिसतील. तुम्ही फॉर्म्युला बेसमध्ये होता, खेळाडू आहात तुम्ही स्वतः. खेळाच्या दृष्टिकोनातून तुम्ही इथे डेव्हलपमेंटची गोष्ट केली. कशा पद्धतीने इथे पुढच्या काळामध्ये खेळाचं डेव्हलपमेंट होऊ शकतं? इथलं काही इन्फ्रास्ट्रक्चर असं करता येईल की ज्यामुळे युवकांना संधी मिळेल? मी नेहमीच हे सांगतो की तरुण वयामध्ये खरं तर खेळ खेळणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. असे काही गुण तुम्ही स्वतःमध्ये निर्माण करता जे फक्त तुम्ही स्पोर्ट्समधूनच निर्माण करू शकता. तुम्ही कदाचित पुस्तकांमधून तुम्ही शिकू शकत नाही. कष्ट करणे किंवा डिसिप्लिन, शिस्त आपण ज्याला म्हणतो, स्पोर्ट्समनशिप. त्यामुळं आम्ही हे नेहमी प्रामुख्याने सांगत आलेलो आहे. मी स्वतः आजपर्यंत कोल्हापूरमध्ये माझ्या वडिलांच्या माध्यमातून एक खासदार महोत्सव म्हणून आम्ही राबवतो, ज्यामध्ये 22 पेक्षा अधिक स्पोर्ट्स ग्रासरूट लेवलच्या मुलांसाठी आम्ही राबवत आलेलो आहे. आणि त्याच पद्धतीने आज आम्ही सन्माननीय केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे यांच्याशी सुद्धा आमची दिल्लीमध्ये मागच्या सेशनच्या दरम्यान बैठक झाली होती. खेलो इंडियाच्या माध्यमातून आज अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे टुर्नामेंट्स राबवले जातात, परंतु इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता अनेक ठिकाणी दिसते. आज पुण्यामध्ये सुद्धा ह्या ग्रामीण भागामध्ये फिरताना मी बघतोय ठराविक स्पोर्ट जसे की क्रिकेट वगैरे पॉप्युलर आहेत, परंतु त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर काय नाहीत आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर नसेल तर खेळाडू घडवणं हे फार कठीण असतं. त्यामुळे काही आमच्या पदाधिकाऱ्यांनी काल ते प्रश्न आमच्या समोर मांडले आणि त्याच्या माध्यमातून आता आम्ही काही लोकप्रतिनिधींशी चर्चा करून की आपले जे टर्फ ग्राउंड असतात जिथं आपण आज फुटबॉल सारखा एक स्पोर्ट किंवा अनेक काही वेगळे स्पोर्ट्स तिथं खेळले जाऊ शकतात. मल्टीपर्पज हॉल सुद्धा होतात जिथं जवळपास 15 ते 20 स्पोर्ट्स वेगवेगळे तिथले खेळले जाऊ शकतात. तर थोडेसे इथल्या महानगरपालिकेवर असेल, नगर परिषदबरोबर असेल, लँड अक्वायर कशी करता येईल ह्या थोड्याशा गोष्टींचा पहिला अभ्यास करून निधी कशा पद्धतीने आणता येईल ह्याचा मार्ग मी इथल्या लोकप्रतिनिधींना काढून देईन. परंतु आता आज माझा दुसराच दिवस आहे. आम्ही या बैठकांमधून पुढच्या काळामध्ये त्यावरती मार्ग काढू. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.